संसदेचं अधिवेशन सुरू होऊन 12 दिवस झालेत, पण कामकाजाचे तास मात्र विचार करायला लावतील असे आहेत। गेल्या 12 दिवसांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे होऊ शकलेलं नाहीये। अदानींच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं दररोजचं आंदोलन सुरू केलेलं आहे, तर जॉर्ज सोरोस आणि गांधी कुटुंबियांमधल्या कथित संबंधांवरून भाजपनं आघाडी उघडली आहे। त्यामुळे कामकाज ठप्प झाल्यामुळे जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा दररोज सुराडा होतोय। चालू अधिवेशनामध्ये किती तास काम झालंय आपण बघतोय। लोकसभेमध्ये 12 दिवसांमध्ये 16 तास काम झालेलं आहे। राज्यसभेमध्ये 12 दिवसात 22 तास काम झालंय। बारा दिवसांमध्ये 18 तास काम आणि राज्यसभेमध्ये 12 दिवसांमध्ये 22 तास काम आपण बघतोय। एका मिनिटाला जवळपास 2.5 कोटी रुपयांचा खर्च होतो। प्रत्येक तासाला 1.5 कोटी रुपये नुकसान होतंय। प्रत्येक दिवशी 9 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।